हिला काहीतरी बोलायचंय. मला हो हो म्हणजे आम्ही हे विचारायला आलोय की म्हणजे आता आता काय करायचं आपण. म्हणजे माझं तसं काय नाहीये पण म्हणजे जे बोलायचं ते स्पष्ट बोला. जीभ काय खशात गेली काय? मी जाते. थांब. तिला असं विचारायचं होतं की मुक्तानी जेवण बनवलंय ना, आम्ही जेवू. म्हणजे आमची अजिबात इच्छा नाहीये. हां हां मी शब्द दिला होता तिला. हो जेवा. हां तिच्या हातचं कसं जेवायचं हा प्रश्न मला पडलाय आणि तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन माझ्याकडे येत आहे. दादा, माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे, सांगू? काय? तू ना घरातून निघून जा, म्हणजे रात्रभर कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहा आणि उद्या सकाळी ये, म्हणजे प्रश्न मिटला. काय छान आयडिया आहे ग. थँक्यू दादा. थँक्यू काय? पळपुट आहे मी पळून जायला? तुझी अक्कल काय चराला गेली होती? दादा, मला तसं म्हणायचं. गप्प बस. मला जरा शांत एकट्याला बसायचंय. निघा. निघा. तरी मी सांगत होते तुला येऊ नको म्हणून. तुम्हीच मला घेऊन आलात ना. चला ना लवकर. म्हणते असं. दादा, काय? त्या दोघांना कुठल्या इव्हेंट कंपनीने काम दिलंय त्याची कुंडली काढली मी. अच्छा, दादा, माझ्या डोक्यात एक प्लान आहे. बोल. दादा, मला असं वाटतंय की आपण मालक तुम्हाला छोट्या मालकीनबाईंनी जेवायला बोलवलंय. छोटी मालकीन म्हणजे? मुक्ताला म्हणतोय. खडवा मुक्ता म्हण. मुक्ता. चुकलो दादा, मी असं म्हणत होतो की तू पुढे हो. छोटी मालकीन म्हणे. मुक्ता, तुझा सगळा माज उतरवून तुला इतकी छोटी करेन ना, इतकी छोटी करेन की किडे मुंग्या सुद्धा तुला असं फरफटत घेऊन जातील. इतकी छोटी. कळलं? तुटला ग बाई फुटला, तुटला ग बाई फुटला. भुग झाल्या त्या अहंकाराचा, भुग झाला त्या अहंकाराचा. अगं आजी, हळू बोल, कोणीतरी ऐकेल. काय हळू बोल. अगं असा आनंद परत परत नाही मिळत. अगं, मला तर भर चौकात असं खूप फिरायचं असं वाटतंय, खूप गाव असं वाटतंय. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर उडने का इरादा है. अगं ए आजी, काय झालं? हळू बोल ना. काय हळू बोल. सासरे बुवा, तुम्ही हरलात. सूनबाईच्या हातचं तुम्हाला खावं लागणार. पर एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. अगं, हे समज बघायला मी तिथं नसणार. तुटला ग बाई फुटला, तुटला ग बाई फुटला. भुक झाला त्या अहंकाराचा, भुक झाला त्या अहंकाराचा. बरं झालं तिथे नाहीये मी. या उघाच्या युद्धामध्ये कोण जिंकणार हे महत्वाचं नाहीच आहे. बाप लेकीसारखं सासरा सुनेचं नातं असतं ते हरत चाललंय हे महत्वाचं आहे. पण बरं आहे, मुक्ता स्वयंपाक करणार आहे. तुम्ही तिच्या हातचं जेवणार आहात. छान चव आहे तिच्या हाताला. तुम्ही तिला स्वीकारलं तर जीव ओवाळून टाकेल तुमच्यावरनं. तुम्हाला कुठे ठेवू कुठे नको असं होईल तिला. ही आव्हानं, दिलेले शब्द फक्त खुंचीपणाला जन्म देतात. मला कायम डांबून ठेवलं तरी चालेल, पण त्या दोघांना स्वीकारा. दोघे घराचं नंदनवन करतील.
तोंडच बघत बसणार आहात का वाढणार आहात? बरीच कामं पडली आहेत. हो दादा हो. मुक्ता पटकन वाढायला घेऊया. आशाताई, आम्ही पण वाढतो ना. मी ती वाटते. असू दे असू दे, आम्ही आहोत ना वाढायला. ए वाढण्यावरून आठवलं, माझी ना एक मैत्रीण होती, पण तिची उंची ना वाढतच नव्हती. हिला कशावरून काही आठवतं? मुलगी पैदा केले का किस्से? ए किस्से किस्से ना माझ्याकडे खूप आहेत. माझ्या मैत्रिणी पण मला म्हणतात किस्से पाला पड गया. जयाताई, तू याकडे जे काय किस्से असतील ना मला सांगत जा. मला ऐकायला लई मजा वाटते. चालेल. त्या दिवशी पण कामात असताना नाही हा. तू एक काम कर, तुला आठवलेले किस्से कुठेतरी वहीत लिहून ठेवीत जा. आपण गप्पा मारायला बसलो ना की मला सांगित जा. हो हो हो, मला जसं आठवेल ना मी तसं लिहून ठेवेल. ए आठवल्यावरून आठवलं. मी तुझं जेवण ना खोलीत आणून देते. हा? नाही मम्मा, मला दादा मामांना ना जेवताना बघायचंय. मी काय हात असं मानेच्या असं जेवणार आहे का मी? दादा तू शांत बस बघू. बरं ठीक आहे. तू ते मला काय बोलायचं? वाढून झाले सगळ्यांना. दादा जेवायला सुरुवात करा.